राजकारण सुपरफास्टमध्ये घेऊया देशभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी आतापर्यंत 15 खासदारांना निलंबित करण्यात आले। यामध्ये लोकसभेचे 14 आणि राज्यसभेच्या एका खासदाराचा समावेश आहे। संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्याने दिलेले आहेत। सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाणार आहे। अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील। ही समिती घटनेची कारणं शोधून काढेल, तसंच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील शिफारसी करणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे। शुक्रवारी रात्री दिल्लीत ही बैठक बोलावण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या बैठकीत अमित शहा यांची भेट घेणार आहेत। इथेनॉल आणि कांदा विषयावर अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। श्रीकृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणाला प्रयागराज उच्च न्यायालयाने मंजुरी दिली। न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी या संबंधित पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता। सर्वेक्षणाची मागणी करणारी ही याचिका हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती। केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेल्या निर्यात बंदीवरून राजकारण तापलेलं आहे। राज्यात कांदा लिलाव बंद आहेत, शेतकरी आक्रमक झालेले आहेत। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यामुळे कांदा, इथेनॉल, दूध दराप्रश्नी चर्चेसाठी शहांची वेळ मागितली। शुक्रवारी अमित शहा यांची ते भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। लक्षवेधी विचारणारे आमदार आणि त्याला उत्तर देणारे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचं कामकाज तहकूब करण्यात आलं। या बैठकीत एकूण 10 लक्षवेधी घेतल्या जाणार होत्या, मात्र मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्यामुळे फक्त 5च लक्षवेधी घेण्यात आल्या आणि पुढील कामकाज तहकूब करण्यात आलं। जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात निवेदन दिले। यावेळी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। तसंच संपकऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले। पीएचडी करून काय दिवे लावणार या अजित पवारांच्या विधानानंतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता अजित पवारांनी यावर सारवासारव केले। पीएचडी संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असं सांगून राजकीय नेत्यांवर पीएचडी सुरू आहे असं आपल्याला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले। जातीवादाची भाषा पहिले भुजबळांकडून करण्यात आली। भुजबळ हे विश्वासघातकी आहेत, सरकार भुजबळांच्या दबावाखाली आलंय असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केलाय। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे, मराठे आता मागे हटणार नाहीत असंही जरांगे म्हणाले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर छायाचित्रण झालंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते, मात्र ते उशिरा पोहोचल्यामुळे या छायाचित्रणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली। सरकारनं बोलावलंय म्हणून आम्ही गेलो, जवळपास 10-15 मिनिटं सर्व सदस्य तिथे उपस्थित होते असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। नागपुरात समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे। समन्वय समितीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नागपुरात 19 डिसेंबरला भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। यावेळी संघाचे ज्येष्ठ नेते भाजपा आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। नागपुरातील रेशीम बागेत या बैठकीचं आयोजन करण्यात आले। अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याला जामीन मंजूर झालाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे। मात्र बेदरेला जालना आणि बीडला जाता येणार नाही।
मंत्री छगन भुजबळ यांना मराठ्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्यानं भुजबळांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। मात्र हा बंदोबस्त अचानक गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। गुरुवारी भुजबळ फार्मवर एकही पोलीस दिसलेला नाही, त्यामुळे तर्कवितर्कांना ऊत आलंय। जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी कराड तालुक्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले। कराड तहसीलदार कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलेले आहे। जुनी पेन्शनबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनांकडून संप पुकारण्यात आलेला आहे। त्यामुळे जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी होत तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातील किडनी तस्करी प्रकरण तापताना दिसते। पुण्यातील रुबी हॉस्पिटलवर कारवाई होणार का असा प्रश्न नागपूर विधान भवनाबाहेर फलकबाजी करून विचारण्यात आलाय।